नमस्कार. कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. मी एक SQL डेटाबेस एक्सपर्ट म्हणून सेल्स मॅनेजमेंट सिस्टीममधील टेबल डिपेंडन्सी आणि ओरॅकल अपेक्स मधील डेटा लोडिंग प्रोसेस सोप्या मराठी भाषेत समजावून सांगते. जेव्हा आपण डेटाबेस डिझाइन करतो, तेव्हा कोणत्या क्रमाने, कोणत्या सिक्वेन्सने टेबल्स तयार करायचे आणि डेटा भरायचा हे सर्वात महत्त्वाचे असते. यालाच आपण रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणतो. सर्वात आधी आपण टेबल्स तयार करू. लक्षात ठेवा, आधी पेरेंट टेबल्स, ज्यावर कोणी अवलंबून नाही, तयार करावे. जेव्हा आपण SQL स्क्रिप्ट ओरॅकल अपेक्समध्ये रन करतो, म्हणजेच क्रिएट टेबलची SQL स्क्रिप्ट जेव्हा ओरॅकल अपेक्समध्ये रन करतो, तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण आधी कस्टमर्स आणि प्रॉडक्ट टेबल्स तयार केले आहेत, कारण ऑर्डर्स आणि ऑर्डर आयटम्स हे त्यांच्यावर अवलंबून आहेत. आता आपण बघूया फॉरेन कीचा संबंध. ऑर्डर्स टेबलमध्ये कस्टमर ID ही फॉरेन की आहे, जी कस्टमर्स या टेबलशी जोडलेली आहे. जर आपण आधी कस्टमरची माहिती भरली नाही, तर ऑर्डर घेता येणार नाही. डेटा इंटिग्रिटी काय आहे ते पाहू. ऑर्डर आयटम्स हा सर्वात शेवटचा चाइल्ड टेबल आहे. यात एकाच वेळी ऑर्डर ID म्हणजे कोणती ऑर्डर आणि प्रॉडक्ट ID म्हणजे कोणती वस्तू, या दोन्हींचा संदर्भ लागतो. डेटाबेस एक्सपर्ट म्हणून काही मुद्दे लक्षात ठेवा. कस्टमर्स आणि प्रॉडक्ट्स हे टेबल्स कोणावरही अवलंबून नाहीत. त्यामुळे आपण त्यांचा डेटा सर्वात आधी अपलोड करू शकतो. चाइल्ड टेबल, ऑर्डर्स टेबल हा कस्टमरवरती अवलंबून आहे, कारण ग्राहकाशिवाय ऑर्डर असू शकत नाही. तसेच ऑर्डर अंडरस्कोर आयटम्स हा ऑर्डर्स आणि प्रॉडक्ट्स या दोन्हींवर अवलंबून आहे. लोडिंग ऑर्डर कशी असेल ते पाहूया. जर तुम्ही आधी ऑर्डर अंडरस्कोर आयटम अपलोड करायला गेलात, तर ओरॅकल अपेक्स तुम्हाला एरर देईल, कारण त्याला संबंधित ऑर्डर ID सापडणार नाही. ओरॅकल अपेक्समध्ये आपण वर्कशॉपमध्ये जाऊन युटिलिटीज आपण डेटा अपलोड करू. आपण कस्टमर्स आणि प्रॉडक्ट्स या दोन मास्टर टेबल्सचा डेटा CSV ने भरू, कारण हा डेटा मोठा असू शकतो आणि CSV पद्धत सोपी पडू शकते. तर सुरुवातीला आपल्याला कस्टमर्स टेबल लोड करायचा आहे. त्यानंतर प्रॉडक्ट्स हा टेबल आणि उरलेले जे दोन टेबल्स आहेत, ते आपण XML फाईल्सने भरू. आता आपण ऑर्डर्स आणि ऑर्डर अंडरस्कोर आयटम्स या टेबल्सचा डेटा XML स्वरूपात भरू. हे ट्रान्झॅक्शनल डेटासाठी उत्तम आहे. ऑर्डर्स टेबल लोड करा, कारण यात कस्टमर ID जो लागतो
जो आपण आधी भरलेला आहे आणि शेवटी ऑर्डर अंडरस्कोर आयटम लोड करा, कारण यासाठी ऑर्डर आय डी आणि प्रॉडक्ट आय डी दोन्ही आधीच सिस्टीममध्ये असणं आवश्यक आहे. नेहमी लक्षात ठेवा, आधी पेरेंट्स टेबल म्हणजे मास्टर टेबल आणि मग चाइल्ड टेबल म्हणजे ट्रान्झॅक्शन टेबल. जर क्रम चुकला तर पेरेंट की नॉट फाउंड असा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटचा एरर येईल. तर तुम्हाला या स्क्रिप्टच्या म्हणजे CSV किंवा XML किंवा .SQL फाईल्समध्ये काही मदत हवी असेल तर नक्की विचारा. नमस्कार डेटा इंजिनियर्स. आज आपण SQL मधला सर्वात बेसिक पण महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत, जो TCS आणि इन्फोसिसच्या इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जातो. मित्रांनो, समजा तुम्ही Amazonवर शॉपिंग करत आहात. तिथल्या करोडो ग्राहकांचा डेटा कस्टमर्स नावाच्या टेबलमध्ये स्टोअर असतो. आता इंटरव्ह्यूअर तुम्हाला विचारतोय, मला या टेबलमधले सर्व रेकॉर्ड्स बघायचे आहेत. तर तुम्ही कोणती क्वेरी लिहाल? याचा विचार एका साध्या उदाहरणाने करा. जर मी तुम्हाला विचारलं की कपाटातल्या सगळ्या वस्तू बाहेर काढा, तर तुम्ही काय कराल? अगदी बरोबर. SQL मध्ये सर्व गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी आपण स्टार म्हणजे चा वापर करतो. SQL मध्ये जेव्हा आपल्याला पूर्ण डेटा हवा असतो, तेव्हा आपण सिलेक्ट स्टार वापरतो. आता आपण ओरॅकल अपेक्स स्क्रीनवर जाऊया. इथे आपला कस्टमर्स टेबल तयार आहे. चला तर मग क्वेरी लिहूया. आता रन बटनवर क्लिक करा. बघा, खाली आपल्याला सर्व ग्राहकांची माहिती एका सेकंदात मिळाली. इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट स्टार सांगून थांबू नका. एक सिनियर डेटा इंजिनियर म्हणून नेहमी सांगा की रिअल टाइम प्रोजेक्ट्स मध्ये लाखो रेकॉर्ड्स असतात. तिथे सिलेक्ट स्टार वापरल्याने परफॉर्मन्स स्लो होऊ शकतो. त्यामुळे नेहमी फक्त आवश्यक असलेले स्पेसिफिक कॉलम्स सिलेक्ट करणं ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. हे उत्तर ऐकल्यावर इंटरव्ह्यूअर नक्कीच इम्प्रेस होईल. आता तुमच्यासाठी एक होमवर्क. जर मला फक्त ग्राहकांचे नाव म्हणजे कस्टमर नेम आणि शहर म्हणजे सिटी पाहायचे असेल, तर क्वेरी काय असेल? उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच SQL ट्रिक्ससाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, SQL इंटरव्ह्यू सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण असा प्रश्न पाहणार आहोत जो दिसायला सोपा आहे, पण तुमची फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे हे सिद्ध करतो. SQL इंटरव्ह्यू क्रॅक करायची आहे, मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. डेटा इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही बेसिक लॉजिक किती स्ट्रक्चर्ड पद्धतीने सांगता याला खूप महत्त्व असतं. TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये सिलेक्ट स्पेसिफिक कॉलम्स हा प्रश्न तुमची टेक्निकल क्लॅरिटी चेक करायला विचारतात. इमॅजिन करा, तुमच्याकडे एक खूप मोठा कस्टमर नावाचा टेबल आहे. त्यात बरेचसे कॉलम्स आहेत, पण
रिक्वायरमेंट फक्त नेम आणि सिटीची आहे. अख्खा डेटा फेच करून मेमरी वेस्ट करण्यापेक्षा आपण फक्त गरजेचे कॉलम्स निवडतो. आता आपण ओरॅकल अपेक्सचा डेमो पाहूया. एसक्यूएल मध्ये स्पेसिफिक डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे. फक्त सिलेक्ट कीवर्ड वापरायचा. चला तर मग क्वेरी लिहूया. टाईप करा सिलेक्ट आणि आता कॉलम नेम्स द्या. नेम, सिटी आणि नेम आणि सिटीच्या मध्ये कॉमा द्या. शेवटी टेबल स्पेसिफाय करा. म्हणजेच फ्रॉम या कीवर्ड नंतर कस्टमर्स जे तुम्ही नाव दिलेलं असेल टेबल क्रिएट करते वेळी ते नाव इथे तुम्हाला लिहायचे आहे. रन केल्यानंतर तुम्हाला फक्त या दोनच कॉलम्सचा रिझल्ट दिसेल. मिशन अकम्प्लिश्ड. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही टिप लक्षात ठेवा. सिलेक्ट स्टार सिनियर डेव्हलपर्स कधीच वापरत नाहीत, कारण त्यामुळे डेटाबेस परफॉर्मन्स स्लो होतो. नेहमी सांगा मी फक्त स्पेसिफिक कॉलम्स निवडतोय, जेणेकरून इनपुट आउटपुट म्हणजेच IO ओव्हरहेड कमी होईल आणि क्वेरी ऑप्टिमाइज होईल. हे वाक्य तुम्हाला ज्युनियर पासून सिनियर लेवलवर घेऊन जाईल. जर तुम्हाला या सिटी या कॉलमचं नाव लोकेशन असं दाखवायचं असेल तर कोणता कीवर्ड वापराल? तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मराठी टेक कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. नमस्कार डेटा इंजिनियर्स, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. एसक्यूएल इंटरव्ह्यूज मध्ये TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांचा हा सर्वात फेवरेट प्रश्न आहे. जरी हा प्रश्न सोपा वाटत असला तरी तुमची लॉजिकल क्लॅरिटी तपासण्यासाठी हा विचारला जातो. आज आपण बघणार आहोत की मुंबई शहराचे कस्टमर्स नक्की शोधायचे कसे. मित्रांनो, विचार करा, तुमच्याकडे एक मोठी एक्सेल शीट आहे. तुम्हाला फक्त मुंबईचे लोक हवे असतील तर तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही फिल्टर लावाल. एसक्यूएल मध्ये याच फिल्टरला आपण व्हेअर क्लॉज म्हणतो. आज आपण शिकणार आहोत व्हेअर क्लॉज वापरून स्पेसिफिक डेटा कसा फिल्टर करायचा. चला तर मग जाऊया थेट स्क्रीनकडे. समजा आपल्याकडे कस्टमर्स नावाचा टेबल आहे. आपण लिहितोय सिलेक्ट स्टार, म्हणजे आपल्याला सर्व कॉलम्स हवेत. त्यानंतर फ्रॉम कस्टमर्स आणि आता जादू सुरू होते. आपण लावणार आहोत कंडिशन व्हेअर सिटी इज इक्वल टू मुंबई. लक्षात ठेवा, मुंबई हे एक स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, म्हणून त्याला नेहमी सिंगल कोट्स मध्ये लिहायचे. आता एक सिनियर लेवलची गुपित गोष्ट. जेव्हा तुम्ही हा कोड लिहिता तेव्हा फक्त क्वेरी लिहून थांबू नका. लक्षात ठेवा, एसक्यूएल कीवर्ड्स नेहमी कॅपिटल मध्ये लिहा. त्यामुळे तुमचा कोड प्रोफेशनल दिसतो. दुसरी गोष्ट, जर टेबल खूप मोठा असेल तर सिलेक्ट स्टार ऐवजी फक्त आवश्यक कॉलम्सची नावे सांगा. यालाच परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन म्हणतात, जे एका सिनियर डेव्हलपर कडून अपेक्षित असतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आता तुमचा टर्न. पुणे शहराचे कस्टमर्स शोधण्यासाठी एसक्यूएल क्वेरी कमेंट्स मध्ये लिहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत TCS आणि इन्फोसिसचा सगळ्यात लाडका प्रश्न,
इझी वाटतो, पण इथेच मुलं चुकतात. प्रश्न आहे, हाऊ टू सॉर्ट युअर कस्टमर्स बेस्ड ऑन देअर साइन अप डेट. इमॅजिन करा, तुमच्याकडे हजारो कस्टमर्स आहेत आणि तुम्हाला लेटेस्ट जॉईन झालेले लोक टॉपला हवेत. जेव्हा इंटरव्ह्यूवर सॉर्ट हे वर्ड वापरतो तेव्हा डोळे झाकून डोक्यात एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे ऑर्डर बाय क्लॉज. लेट अस सी दिस इन ॲक्शन. आता आपला कस्टमर्स टेबल बघा. सगळा डेटा विस्कळीत म्हणजे रँडम आहे. एसक्यूएल डेटा सॉर्ट करण्यासाठी आपण लिहितो सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. पण थांबा, आपल्याला लेटेस्ट डेट आधी हवी आहे, म्हणून आपण वापरणार ऑर्डर बाय साइन अप डेट DESC. हे DESC म्हणजे डिसेंडिंग. यामुळे सर्व नवीन युजर्स सगळ्यात वर दिसतील. रिझल्ट बघा, एकदम सॉर्टिंग झालेलं आहे. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करायचं असेल तर नुसतं क्वेरी लिहून थांबू नका. त्यांना सांगा, सर, फॉर बेटर परफॉर्मन्स ऑन लार्ज डेटा सेट्स वी शुड एन्श्योर देअर इज अन इंडेक्स ऑन द साइन अप डेट कॉलम. हे ऐकलं की त्यांना कळतं की तुम्हाला फक्त सिंटॅक्स नाही तर डेटाबेस परफॉर्मन्सची सुद्धा जाण आहे. एसक्यूएल इंटरव्ह्यू क्रॅक करायची आहे, मग हा डिस्टिंक्ट कीवर्ड कधीच विसरू नका. नमस्कार मंडळी. TCS, इन्फोसिस आणि ॲमेझॉनच्या एंट्री लेव्हल इंटरव्ह्यूजमध्ये हा प्रश्न 100% विचारला जातो. प्रश्न दिसायला सोपा वाटतो, पण तुमचा अप्रोच मॅटर करतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. डिस्प्ले युनिक सिटीज ऑफ कस्टमर्स. म्हणजे आपल्याला डुप्लिकेट रेकॉर्ड्स नको आहेत, फक्त युनिक शहरांची लिस्ट पाहिजे. हे एखाद्या लग्नाच्या पाहुण्यांच्या लिस्ट सारखं आहे. एकाच घरातून 5 लोक असले तरी आपण आडनाव एकदाच मोजतो, बरोबर ना? आता हे ओरॅकल अपेक्स मध्ये कसे करायचे हे पाहूया. स्क्रीनकडे लक्ष द्या. आपण क्वेरी लिहूया, सिलेक्ट डिस्टिंक्ट सिटी फ्रॉम कस्टमर्स. बस इतकंच. डिस्टिंक्ट कीवर्ड एसक्यूएल ला सांगतो की डुप्लिकेट व्हॅल्यूज काढून टाका आणि फक्त युनिक रिझल्ट्स दाखवा. रन बटनवर क्लिक केल्या केल्या तुम्हाला एकदम क्लीन आणि युनिक लिस्ट मिळून जाईल. म्हणजे मुंबई समजा 2दा आलं असेल सिटी म्हणून, तर ते एकदाच दाखवलं जाईल. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करायचं असेल तर ही सिनियर प्रो टिप लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू मध्ये नेहमी एक प्रश्न विचारा, शुड आय कन्सिडर केस सेन्सिटिव्हिटी ऑर नल व्हॅल्यूज. सिनियर डेव्हलपर्स नेहमी केसेसचा विचार करतात. जर डेटामध्ये मुंबई लोअर केस आणि मुंबईचा समजा M कॅपिटल असेल तर डिस्टिंक्ट त्यांना वेगळं वेगळं समजेल. अशा वेळी डिस्टिंक्ट अप्पर सिटी म्हणजे अप्पर हे फंक्शन वापरून सिटी कॉलम नेम देणं हा प्रोफेशनल मार्ग आहे. आता तुमची वेळ. होमवर्क नोट करा. आपल्याला एम्प्लॉई टेबल मधून युनिक जॉब रोल्स शोधायचे आहेत. तुमची क्वेरी कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. मी स्वतः ती चेक करेन. शिकत राहा आणि अपडेटेड राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एसक्यूएल इंटरव्ह्यू मध्ये
तारखेवरचे प्रश्न विचारले की गोंधळ होतो. मग हा बिटवीन ऑपरेटर शिका. नमस्कार मित्रांनो, डेटा फिल्टरिंगसाठी TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये बिटवीन ऑपरेटर हा इंटरव्ह्यूअरचा फेवरेट टॉपिक आहे. आज आपण ठराविक तारखांमधील डेटा कसा काढायचा हे पाहणार आहोत. प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे डिस्प्ले ऑर्डर्स प्लेस्ड बिटवीन 1st January 2024 and 31st March 2024. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला फक्त तिमाहीचा म्हणजे फर्स्ट क्वार्टरचा डेटा हवा आहे. बाकी काही नको. हे अगदी बजेट बनवण्यासारखं आहे. आपण फक्त ठराविक महिन्यांचेच खर्च चेक करतो. बरोबर? चला तर मग ओरॅकल अपेक्समध्ये ही क्वेरी लिहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स where order date between 01-JAN-2024 हे सिंगल कोट मध्ये लिहायचंय अँड सिंगल कोट मध्ये 31st डॅश MAR म्हणजे मार्च डॅश 2024. लक्षात ठेवा, बिटवीन वापरताना सुरुवातीची आणि शेवटची तारीख दोन्ही रिझल्ट मध्ये इन्क्लूड होतात. रन केल्यावर फक्त 3 महिन्यांमधले ऑर्डर्स तुम्हाला दिसतील. सिनियर डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू मध्ये इम्प्रेस करायचं असेल तर ही प्रो टिप नक्की वापरा. नेहमी सांगा बिटवीन इन्क्लुसिव्ह आहे, पण जर तुम्हाला टाइम कंपोनेंट नको असेल तर ट्रंक फंक्शन वापरून ऑर्डर डेट हा कॉलम वापरणं जास्त सेफ असतं. प्रोफेशनल कोडमध्ये डेटा फॉर्मॅट बद्दल म्हणजे DD-MON-RR ही क्लॅरिटी ठेवणं खूप महत्वाचं असतं. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा बरं. प्रॉडक्ट्स टेबल मधून ज्यांची किंमत 1000 ते 5000 च्या दरम्यान आहे त्यांची लिस्ट काढा. तुमची SQL क्वेरी कमेंट्स मध्ये लिहा. कीप कोडिंग. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत. इंटरव्ह्यू मध्ये पॅटर्न मॅचिंगचे प्रश्न विचारले की आपण गोंधळतो. मग हा लाईक ऑपरेटर नक्की समजून घ्या. डेटा सर्चिंगसाठी TCS आणि Amazon सारख्या कंपन्यांमध्ये लाईक ऑपरेटरवर आधारित प्रश्न नेहमी विचारले जातात. आज आपण ठराविक अक्षरावरून नाव कसं शोधायचं ते पाहणार आहोत. आजचा प्रश्न आहे डिस्प्ले कस्टमर नेम्स स्टार्टिंग विथ लेटर P. P हा कॅपिटल लेटर आहे. विचार करा की तुम्ही तुमच्या फोनमध्ये P वरून सुरू होणारे कॉन्टॅक्ट शोधत आहात. सेम लॉजिक इथेही वापरायचं आहे. आपल्याला फक्त P ने सुरू होणारी नावे हवी आहेत. P लेटर पुढे काहीही असलं तरी चालेल. चला तर मग ओरॅकल अपेक्स मध्ये कोड लिहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स where name, like, P percentage आणि
पर्सेंटेज तुम्हाला सिंगल कोटमध्ये लिहायचं आहे. इथे पर्सेंट साइनचा अर्थ आहे पी नंतर कितीही अक्षरे चालतील. जसं आपण हे रन करू तसं तुम्हाला प्रसाद, पूजा, पंकज, प्रेरणा अशी सर्व नावे मिळतील. इंटरव्ह्यू मध्ये प्रो डेव्हलपर व्हायचं असेल तर ही वाईल्ड कार्ड ट्रिक नक्की सांगा. इंटरव्ह्युअरला सांगा पर्सेंट म्हणजे मल्टिपल कॅरेक्टर्स आणि अंडरस्कोर म्हणजे फक्त एक सिंगल कॅरेक्टर. जर डेटा केस सेन्सिटिव्ह असेल तर अप्पर फंक्शन वापरणं बेस्ट प्रॅक्टिस आहे. आता तुमची वेळ. होमवर्क नोट करा. ज्या कस्टमरच्या नावात के हे अक्षर आहे अशी नावे शोधण्यासाठी एसक्यूएल क्वेरी लिहा. कमेंट्स मध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा. प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत. एकापेक्षा जास्त ऑप्शन फिल्टर करायचे, मग एसक्यूएल मधील ऑर या ऑपरेटरचा वापर असा करा. TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये बेसिक डेटा फिल्टरिंग चेक करण्यासाठी ऑर ऑपरेटरवर हमखास प्रश्न विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत की मल्टिपल सिटीजचा डेटा एकाच वेळी कसा काढायचा. आजचा प्रश्न सोपा आहे. डिस्प्ले कस्टमर्स फ्रॉम पुणे और मुंबई. हे अगदी झोमॅटोवर 2 रेस्टॉरंट्स निवडून फिल्टर लावण्यासारखं आहे. आपल्याला दोन्ही ठिकाणचे रिझल्ट्स हवे आहेत. जिथे पुणे असेल किंवा मुंबई तो सर्व डेटा आपल्याला स्क्रीनवर दिसेल. चला तर मग ओरॅकल अपेक्स मध्ये याची क्वेरी पाहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स व्हेअर सिटी इज इक्वल टू पुणे सिंगल कोट मध्ये और सिटी इज इक्वल टू मुंबई सिंगल कोट मध्ये. लक्षात ठेवा ऑर ऑपरेटर तेव्हाच ट्रू देतो जेव्हा दोन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन मॅच होते. जसं आपण हे रन करू आपल्याला मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतील कस्टमर्सची लिस्ट मिळेल. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही सिनियर डेव्हलपर ट्रिक नक्की वापरा. जेव्हा तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त व्हॅल्यूज असतील म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे तेव्हा ऑर ऐवजी इन ऑपरेटर वापरणं जास्त प्रोफेशनल असतं. ऑर मुळे क्वेरी भली मोठी दिसते, पण इन ऑपरेटर वापरल्याने तुमचा कोड क्लीन आणि वाचायला सोपा होतो. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. ज्या कस्टमर्सचे डिपार्टमेंट सेल्स किंवा मार्केटिंग आहे त्याची लिस्ट काढण्यासाठी एसक्यूएल क्वेरी लिहा. उत्तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. मी वाट पाहते. प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मल्टिपल ऑर कंडिशन्स लिहून कंटाळा आलाय? मग एसक्यूएलचा इन ऑपरेटर तुमचं काम सोपं करेल. नमस्कार मित्रांनो. जेव्हा तुम्हाला एकाच कॉलममध्ये अनेक व्हॅल्यूज फिल्टर करायच्या असतात तेव्हा इंटरव्ह्यूअर तुमचा स्मार्ट कोडिंग अप्रोच चेक करतो. आज आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन कॅटेगरीचा डेटा
प्रोफेशनल पद्धतीने कसा काढायचा. प्रश्न बघा. डिस्प्ले प्रॉडक्ट्स फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स और फॅशन कॅटेगरी. हे अगदी ॲमेझॉनवर मल्टिपल फिल्टर्स सिलेक्ट करण्यासारखं आहे. तुम्हाला एकाच वेळी 2-3 वेगवेगळ्या कॅटेगरीचा माल पाहायचा आहे. ऑर वापरण्यापेक्षा इन वापरणं किती सोपं आहे हे आपण बघूया. चला तर मग सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रॉडक्ट्स व्हेअर कॅटेगरी हा आपला कॉलम आहे. इन आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स फॅशन आपल्याला सिंगल कोटमध्ये लिहायचं आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक्स सिंगल कोटमध्ये ठेवाल आणि फॅशन सिंगल कोटमध्ये ठेवाल. इन ऑपरेटर ब्रॅकेटमधील सर्व व्हॅल्यूज चेक करतो, म्हणजेच राऊंड ब्रॅकेटमधले, आणि मॅच होणारा डेटा झटकन डोळ्यासमोर आणतो. रन केल्यावर तुम्हाला फक्त सिलेक्ट केलेल्या कॅटेगरीचे प्रॉडक्ट्स दिसतील, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही सिनियर प्रो टिप नक्की लक्षात ठेवा. नेहमी सांगा, इन ऑपरेटरमुळे कोडची रीडेबिलिटी वाढते, म्हणजे तो मेंटेन करायला सोपा जातो. जर तुम्हाला या लिस्टमध्ये नसलेला डेटा हवा असेल तर तुम्ही नॉट इन वापरून, म्हणजेच नॉट स्पेस इन वापरून उलट रिझल्ट मिळवू शकता. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. एम्प्लॉईज मधील ज्यांचे ID 101, 105 आणि 110 आहेत त्यांचा डेटा काढण्यासाठी SQL क्वेरी लिहा. तुमचं उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. मी वाट पाहतेय. कीप लर्निंग. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच SQL ट्रिक्ससाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. नमस्कार डेटा इंजिनियर्स, कसे आहात? आज आपण SQL मधला असा प्रश्न बघणार आहोत जो ॲमेझॉन आणि TCSच्या कोडिंग राऊंडमध्ये हमखास विचारला जातो. जेव्हा आपण डेटा इंजिनिअरिंगच्या जगात काम करतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो, डेटा किती आहे? हाच प्रश्न इंटरव्ह्यूवर विचारतात. राईट अ क्वेरी टू फाइंड द टोटल नंबर ऑफ कस्टमर्स. इमॅजिन करा, तुमचं एक मोठं दुकान आहे आणि तुम्हाला काउंटरवरच्या नोकराला विचारायचं आहे की आज किती लोक आले. SQL मध्ये डेटा मोजण्यासाठी आपण काउंट हे ॲग्रिगेट फंक्शन वापरतो. जसं आपण हातावर माणसं मोजतो तसंच SQL पूर्ण टेबल स्कॅन करून आपल्याला आकडा देतो. आता स्क्रीनकडे बघा. आपल्याकडे कस्टमर्स टेबल आहे. पूर्ण टेबलमधली रोज मोजण्यासाठी आपण लिहितो सिलेक्ट काउंट आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये स्टार फ्रॉम कस्टमर्स. पण थांबा, आउटपुटमध्ये कॉलमचं नाव नीट येत नाहीये. प्रोफेशनल दिसण्यासाठी आपण अलियास वापरणार आहोत. सिलेक्ट काउंट ॲस्टेरिक ॲज टोटल कस्टमर्स, टोटल अंडरस्कोर कस्टमर्स फ्रॉम कस्टमर्स. आता बघा, रिझल्ट एकदम क्लीन आणि प्रोफेशनल वाटतोय. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, डज काउंट इन्क्लूड नल व्हॅल्यूज? आणि मुलं गोंधळून जातात. बघा, फरक खूप सोपा आहे. जर तुम्ही काउंट ॲस्टेरिक वापरलं तर ते रिकाम्या म्हणजे नल जागांसहित सगळा डेटा मोजतं. पण जर काउंट राऊंड ब्रॅकेटमध्ये कॉलम नेम वापरलं तर ते नल व्हॅल्यूजला साफ दुर्लक्ष म्हणजे इग्नोर करतं. इंटरव्ह्यूवर तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी एक प्रश्न विचारू शकतो,
मग मला फक्त नल व्हॅल्यूज मोजायच्या असतील तर तेव्हा हे लॉजिक सांगा. सिलेक्ट काउंट ॲस्टेरिक मायनस काउंट कॉलम नेम फ्रॉम टेबल. हे उत्तर दिलं की तुम्ही फक्त डेव्हलपर नाहीत तर लॉजिक किंग आहात हे सिद्ध होतं. आता एक होमवर्क चॅलेंज. जर एका टेबलमध्ये 5 रोज आहेत आणि 3 मध्ये नल आहे तर काउंट ॲस्टेरिक काय रिझल्ट देईल? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये सांगा. बिझनेसचा एकूण नफा मोजायचा आहे, मग SQL मधील सम फंक्शन तुम्हाला आलंच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, रिपोर्टिंग आणि डॅशबोर्डसाठी TCS आणि Amazon सारख्या कंपन्यांमध्ये सम फंक्शनवर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण सेल्सचा टोटल रेव्हेन्यू सेकंदात कसा कॅल्क्युलेट करायचा. प्रश्न अगदी सरळ आहे. डिस्प्ले टोटल रेव्हेन्यूज. हे अगदी तुमच्या महिन्याच्या किराणा मालाचं बिल टोटल करण्यासारखं आहे. तर इथे आपण हजारो ट्रान्झॅक्शनची बेरीज करतोय. प्रत्येक ऑर्डरची बेरीज करून एक फायनल आकडा हवा आहे, एक फायनल व्हॅल्यू हवी आहे. चला तर मग ही क्वेरी लिहूया. सिलेक्ट सम फंक्शन SUM राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉलमचं नाव. तर कॉलमचं नाव काय आहे इथे? टोटल अमाऊंट. फ्रॉम टेबलचं नाव आहे ऑर्डर्स. सम फंक्शन सर्व नंबर्सची बेरीज करतं आणि ॲज कीवर्ड वापरून आपण त्या कॉलमला प्रोफेशनल नाव देतो. रन केल्यावर तुम्हाला बिझनेसचा एकूण रेव्हेन्यू एका सिंगल व्हॅल्यू मध्ये दिसेल. इंटरव्ह्यू मध्ये तुमचं नॉलेज दाखवायचंय तर ही सिनियर प्रो टिप नक्की लक्षात ठेवा. नेहमी सांगा, सम फंक्शन नल व्हॅल्यूज इग्नोर करतं, पण जर तुम्हाला क्लीन डेटा हवा असेल तर NVL किंवा कोलिस वापरून नलला 0 मध्ये कन्व्हर्ट करणं ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा बरं का. एम्प्लॉईज टेबल मधून सर्व कर्मचाऱ्यांच्या सॅलरीची बेरीज म्हणजे टोटल सॅलरी काढण्यासाठी SQL क्वेरी लिहा. तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या प्रॉडक्ट्सची सरासरी किंमत काढायची आहे, मग SQL मधील AVG फंक्शन मास्टर करा. नमस्कार मित्रांनो, बिझनेस अनालिसिस आणि डेटा सायन्स मध्ये AVG फंक्शन हे सर्वात बेसिक पण महत्त्वाचं टूल आहे. आज आपण पाहणार आहोत की इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जाणाऱ्या ॲव्हरेज प्राइसच्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं. प्रश्न बघा. डिस्प्ले ॲव्हरेज प्राइस ऑफ द प्रॉडक्ट्स. विचार करा की तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर ॲव्हरेज बिल किती होईल याचा अंदाज लावता. तसंच इथे आपण सर्व प्रॉडक्ट्सची सरासरी किंमत काढतोय. AVG फंक्शन सर्व किमतींची बेरीज करून त्याला एकूण प्रॉडक्ट्सच्या संख्येने आपोआप भागतं, म्हणजे भागाकार. आपण सिंपल क्वेरी लिहूया. सिलेक्ट AVG आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉलमचं नाव. कॉलमचं नाव काय आहे? प्राइस. फ्रॉम टेबलचं नाव आहे प्रॉडक्ट्स. लक्षात ठेवा, AVG फंक्शन फक्त न्यूमेरिकल कॉलम्सवरच काम करतं. जसं आपण हे रन करू, आपल्याला इन्व्हेंटरी मधील प्रॉडक्ट्सची एक सिंगल ॲव्हरेज व्हॅल्यू मिळून जाईल. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही प्रो टिप लक्षात ठेवा. कधीही फक्त रॉ डेटा देऊ नका. नेहमी राऊंड फंक्शन वापरा, म्हणजे राऊंड नंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये
एबीजी आणि कॉलमचं नाव प्राइस, कॉमा 2 असे वापरल्याने रिझल्ट डेसिमल पॉइंट्स मध्ये क्लीन दिसतो, जो क्लायंट रिपोर्टिंगसाठी खूप महत्वाचा आहे. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. एम्प्लॉईज टेबलमधून सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी सॅलरी म्हणजे ॲव्हरेज सॅलरी काढण्यासाठी क्वेरी लिहा. तुमच्या उत्तरांची मी वाट बघत आहे. प्रॅक्टिस चालू ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला तुमच्या डेटा सेटमधील सर्वात जास्त किमतीचा आणि सर्वात कमी किमतीचा एखादा प्रॉडक्टची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे, तर मग मीन आणि मॅक्स फंक्शन शिका. नमस्कार मंडळी. TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये बेसिक डेटा अनालिटिक्स चेक करण्यासाठी हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आज आपण पाहणार आहोत की इन्व्हेंटरी मधील सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग प्रॉडक्ट कसं शोधायचं. आजचा प्रश्न आहे डिस्प्ले हायेस्ट अँड लोएस्ट प्राइस ऑफ द प्रॉडक्ट. हे अगदी सेलमध्ये सर्वात कमी किंमत आणि सर्वात मोठी सवलत शोधण्यासारखं आहे. एकाच क्वेरीमध्ये आपण रेंजचे दोन्ही टोकाचे आकडे मिळवणार आहोत. चला तर मग क्वेरी लिहा. सिलेक्ट मीन, कॉलमचं नाव आहे प्राइस, कॉमा मॅक्स प्राइस हे कॉलम नेम फ्रॉम प्रॉडक्ट्स. मीन आपल्याला सर्वात लहान व्हॅल्यू देतं आणि मॅक्स सर्वात मोठी व्हॅल्यू आपल्याला देतं. क्वेरी रन केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर दोन वेगळे कॉलम्स दिसतील, ज्यातून प्राइस रेंज स्पष्ट होईल. इंटरव्ह्यू मध्ये लीड डेव्हलपर सारखं उत्तर देण्यासाठी ही ट्रिक वापरा. नुसतं मीन मॅक्स लिहू नका, त्याला नाव द्या, म्हणजे अलाइस द्या. मीन प्राइस ॲज मीन अंडरस्कोर प्राइस लिहिल्याने तुमचा रिझल्ट रिपोर्टिंगसाठी रेडी होतो आणि ते वाचायलाही खूप सोपं जातं. आता तुमची वेळ. होमवर्क नोट करा. एम्प्लॉईज टेबलमधून ओल्डेस्ट आणि न्यूएस्ट हायरिंग डेट शोधण्यासाठी SQL क्वेरी लिहा. तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. मी चेक करणार. प्रॅक्टिस करत राहा आणि व्हिडिओ कामाचा वाटला असेल तर लाईक करा. SQL इंटरव्ह्यू मध्ये हमखास विचारला जाणारा ग्रुप बाय टॉपिक समजून घ्या. नमस्कार मंडळी. TCS, इन्फोसिस आणि Amazon सारख्या टॉप कंपनीजमध्ये डेटा ॲग्रिगेशनसाठी हा प्रश्न 100% विचारला जातो. आज आपण पाहणार आहोत की शहरांनुसार कस्टमर्सची विभागणी कशी करायची. प्रश्न बघा. डिस्प्ले कस्टमर्स फॉर ईच सिटी. हे अगदी तुमच्या शाळेतील हजेरी घेण्यासारखं आहे, जिथे आपण मुलांचे त्यांच्या हाऊस किंवा डिव्हिजननुसार ग्रुप्स बनवतो. आपल्याला शहराचं नाव आणि त्या शहरातील एकूण लोकांची संख्या हवी आहे. चला तर मग डेमो पाहूया. सिलेक्ट सिटी, काउंट ॲस्टेरिक in round bracket from customers, group by city. Group by keyword डेटाला शहरांनुसार वेगळं करतो आणि काउंट फंक्शन प्रत्येक ग्रुपमधील लोकांची बेरीज करतं. जसं आपण हे रन करू, आपल्याला पुणे, मुंबई, दिल्ली अशा प्रत्येक शहरांची हेड काउंट मिळेल. इंटरव्ह्यूअरला तुमची सिनियरिटी दाखवण्यासाठी ही गोल्डन टिप लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, जे कॉलम्स तुम्ही सिलेक्ट मध्ये वापरता ते सर्व ग्रुप बाय मध्ये असणं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. जर तुम्हाला फक्त मोठ्या शहरांचा डेटा हवा असेल तर व्हेअर ऐवजी हॅविंग क्लॉज वापरून फिल्टरिंग करा. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. एम्प्लॉईज टेबलमधून
प्रत्येक डिपार्टमेंटनुसार म्हणजे डिपार्टमेंट वाईज एकूण कर्मचारी मोजा. तुमची क्वेरी कमेंट्समध्ये नक्की लिहा. प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इंटरव्ह्यूमध्ये वेअर क्लॉज आणि हॅव्हिंग क्लॉज मधला फरक विचारला की तुमची विकेट जाते. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, डेटा इंजिनिअरिंगमध्ये हॅव्हिंग क्लॉज हा TCS आणि Amazon सारख्या कंपन्यांचा सर्वात आवडीचा ट्रिकी प्रश्न आहे. आज आपण शिकणार आहोत की ग्रुप केलेल्या डेटावर फिल्टर कसा लावायचा. प्रश्न बघा. डिस्प्ले सिटीज विथ मोर दॅन 2 कस्टमर्स. विचार करा की एका सोसायटीमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, पण आपल्याला फक्त अशा विंग्स शोधायच्या आहेत जिथे 2 पेक्षा जास्त लोक राहतात. इथे व्हेअर चालणार नाही, कारण आपल्याला ॲग्रीगेट डेटावरती म्हणजे ग्रुप झालेल्या डेटावरती कंडिशन लावायची आहे. चला तर मग डेमो बघूया. सिलेक्ट सिटी, काउंट asterisk in round bracket from customers, group by city, having count asterisk greater than 2. having हा ग्रुप बाय नंतर येतो आणि तो फक्त ॲग्रीगेटेड म्हणजे जे ग्रुप झालेल्या रोज आहेत तो रिझल्ट फिल्टर करण्यासाठीच वापरला जातो. जसं आपण हे रन करू, तुम्हाला फक्त तीच शहरे दिसतील जिथे कस्टमर्सची संख्या 2 पेक्षा जास्त आहे. इंटरव्ह्यूअरला तुमची एक्सपर्टीज दाखवण्यासाठी ही गोल्डन टिप सांगा. व्हेअर क्लॉज रो लेवलला फिल्टरिंग करतो, तर हॅव्हिंग क्लॉज ग्रुप लेवलला फिल्टरिंग करतो. जर शक्य असेल तर आधी व्हेअर वापरून डेटा कमी करा, जेणेकरून क्वेरीचा परफॉर्मन्स सुधारेल. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. ज्या डिपार्टमेंटमध्ये 5 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांची लिस्ट काढण्यासाठी SQL क्वेरी लिहा. उत्तर कमेंट्समध्ये नक्की पोस्ट करा. प्रॅक्टिस करत राहा आणि समजलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.